हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास भाग 1 चा 14वा स्वाध्याय अभ्यास, तो म्हणजे वाहतूक. चला तर मग बघूया आपला स्वाध्याय अभ्यास. प्रश्न पहिला, वाहतुकीच्या सोयींचा तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्य लिहा. तर उत्तर आहे, वाहतुकीच्या सोयीमुळे शाळेत अगदी कमी वेळेत जाणे शक्य होते. 2. सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर फिरायला जाणे शक्य होते. 3. वाहतुकीच्या सोयीमुळे सहलीसाठी दुर्गम असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते. 4. घरातील कोणती व्यक्ती आजारी असल्यास तिला लगेच दवाखान्यात घेऊन जाणे वाहतुकीच्या सोयीमुळे शक्य होते. 5. आईने बाजारातून काही वस्तू आणायला सांगितली असल्यास ती वाहतुकीच्या सोयीमुळे पटकन जाऊन आणता येते. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2. वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या 4 सुविधा लिहा. तर पहिली सुविधा आहे, विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी जाता आले. 2. परिसरात भाजीपाला व्यापाराला चालना मिळाली. 3. वाहतुकीच्या सोयीमुळे परिसरातील लोकांना नोकरी धंद्यासाठी शहरात जाणे शक्य झाले. आणि 4. वाहतुकीच्या सोयी सुविधांमुळे परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3. आपण चॅनलला नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 3. आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 4 उपाय लिहा. तर पहिला उपाय आहे, 1. जवळच्या अंतरावर जायचे असल्यास चालत जावे. 2. शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. खाजगी वाहनांचा वापर कमी करावा. 3. एकाच ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी स्वतःची स्वतंत्र गाडी न घेऊन जाता एकत्रित एका गाडीतून प्रवास करावा. 4. रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आणि चूक करणाऱ्यास योग्य ती शिक्षा द्यावी. पुढील प्रश्न बघूयात आपण. 4. तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा. उत्तर आहे, कमी प्रदूषण असलेला भाग म्हणजे गावापासून दूर अंतरावर टेकडीवर असलेला शिवमंदिराचा परिसर होय. तेथील प्रदूषण कमी असल्याची कारणे: 1. टेकडीच्या व शिवमंदिराच्या परिसरात लोकसंख्या खूप कमी आहे. 2. म्हणजे तेथील लोक अत्यंत कमी प्रमाणात वाहनांचा वापर करतात. 3. टेकडीवर व शिवमंदिराच्या परिसरात झाडांची संख्या जास्त आहे. आपला 5वा प्रश्न आहे, सीएनजी व एलपीजीची विस्तारित रूपे लिहा. तर 2. एलपीजीचे विस्तारित रूप लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि सीएनजीचा लॉंग फॉर्म जो आहे कॉम्प्रेस नॅचरल गॅस. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6. वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते? तर उत्तर आहे, वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन हे बस आहे. पुढील प्रश्न बघूयात आपण. पुढील प्रश्न आहे, या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरता तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर आहे, या वाहनाचे प्रदूषण कमी करण्यासाठी खालील उपाय योजना करता येतील. ते म्हणजे सदर वाहनाचे इंजिन तपासून ते दुरुस्त करणे. 2. सदर वाहनामध्ये सीएनजीचा वापर करता येईल अशी सुविधा बसवावी. हे त्याचे उत्तर आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.